तर ज्या जिल्ह्यात जास्त मलिदा मिळतो तिथं पालकमंत्री पदासाठी चुरस असते अशी टीका संजय राऊतांनी केली। तर आतापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मारामारी सुरू होती असंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान आज रायगडच्या जनतेला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिली। तसंच जनतेनं जनाधार दिला होता म्हणून पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ही छाती ठोकून ठोकून आतमध्ये गेली तेव्हा त्यांना ते मिळालेलं आहे। पण चांगली गोष्ट आहे, त्यांचं एक स्वप्न होतं या लोकांचं। यांचं स्वप्न काय असतं? लोककल्याण हे स्वप्न नाही, काम करणं स्वप्न नाही। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मलिदा आहे तिकडलं पालकमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी हे एकमेकाच्या छातीवर बसले। आपण रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी किती मारामारा झाला तटकरे आणि गोगावलेमध्ये। आता म्हणतील आमचं काही नाही, आम्ही आता मोदीप्रमाणे घट्ट मिठ्या मारतो एकमेकांना। तसं नाही आहे, ते हे सोपं प्रकरण नाही आहे। आनंदाचा दिवस निश्चित आहे, कारण आज मराठी सण नागपंचमी आहे आणि श्रावणी सोमवार आहे आणि या शुभदिनी आमचे बरेचसे पालकमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेला न्याय मिळाला असं मी नक्की सांगेल। कारण गेले 1.5-2 वर्ष हा लढा आमचा चालू होता। खरं तर जनतेने दिला जनाधार, शिवसेना दिला होता, 3 आमदार शिवसेना निवडून दिले होते, त्यात बरेचसे मंत्री झाले आणि अर्थातच बरेचसे पालकमंत्री होणार ही सगळ्यांची दाटून इच्छा होती आणि या लढ्याला आज यश आलं असं मी सांगेल। तर यावर भरत गोगावलेंनी काय ट्विट केलं आपण पाहूया। आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो। रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे। या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेने मला प्रेम दिलं, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली। माझ्यासाठी पालकमंत्री पद हे केवळ पद नाही तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे असं गोगावलेंनी म्हटलं।